श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। स्वामी नामाचा चमत्कार। स्वामी समर्थ एक अव्यक्त शक्ती, एक अदृश्य आधार आणि अनंत भक्तांच्या आयुष्यात साक्षात कृपेचा झरा। स्वामी नामाचा चमत्कार हा शब्द उच्चारताच अंतःकरणातून एक विलक्षण भावनिक लहर उठते। काही गोष्टी शब्दांत पकडता येत नाही, त्या अनुभवाव्याच लागतात। आणि स्वामींचं नाव म्हणजे असंच काहीसं। स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट हे नाव उच्चारलं की एक वेगळाच आत्मविश्वास जागा होतो। संकटांनी वेढलेलं असो वा काळोखाने भरलेलं आयुष्य, स्वामी समर्थ हे दोन शब्द उच्चारले की एक अदृश्य हात आपल्या पाठीवरून जातो, आश्वासक, आधार देणारा। कित्येकांना जीवघेण्या आजारातून मुक्ती मिळाली, काहींचं आयुष्यच बदललं, तर काहींना दुःखांच्या अंधाया वाटांवरून आशेच्या प्रकाशाकडे नेलं। आणि हे सगळं फक्त स्वामी नाम घेतल्यामुळे। हे केवळ भक्तीचं प्रतीक नाही, तर ही एक जिवंत शक्ती आहे, जी मनात श्रद्धा असेल तर कोणतेही अशक्य कार्य शक्य करते। एका आईच्या ओठांवरून निघालेलं स्वामी हे नाव तिच्या मुलाचं रक्षण करते। एका वृद्धाच्या अश्रूंमधून वाहतं स्वामी कृपा करा, आणि त्याच क्षणी त्याच्या जीवनात आशेचा नवा किरण उगम पावतो। एका तरुणाच्या नकारात्मक विचारांमध्ये स्वामी समर्थ हे नाव सकारात्मक ऊर्जा बनून प्रवेश करते आणि जीवनाला नव्यानं अर्थ मिळतो। स्वामी नामाचा चमत्कार म्हणजे केवळ संकटातून सुटका नव्हे, तर जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ आहे। तो विश्वास देतो की तू एकटा नाहीस। जेव्हा सारे जग साथ सोडते, तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात। त्यांच्या कृपेमुळेच अनेकांनी मृत्यूला हरवले, निराशेला पार केले आणि अंधारातून उजेडाकडे वाटचाल केली। स्वामींचं नाव हे मंत्रासारखं आहे, जणू ओठांवर नुसते आले तरी अंतःकरण शुद्ध होते। प्रत्येक उच्चारामागे श्रद्धा असेल तर तो मंत्र प्रभावी होतो। आणि मग कितीही मोठं संकट असो, कितीही खोल दरी असो, स्वामी नामाच्या आधारावर सर्व पार पडते। स्वामी नाम हा एक भक्तिमय अनुभव आहे। स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की मनात एक अनामिक शांतता पसरते। काळजावरचं ओझं हलकं होते, डोळ्यात दाटलेले अश्रू आपोआप वाहू लागतात आणि अंतर्मनातल्या हाकेला प्रतिसाद मिळाल्यासारखं वाटतं। हा अनुभव ज्यांनी घेतला आहे, त्यांच्यासाठी स्वामी नामाचा चमत्कार हा केवळ आध्यात्मिक संकल्पना नसून जिवंत वास्तव आहे। स्वामी नामाची अनुभूती। स्वामी समर्थ यांचं नाव हे केवळ श्रद्धेचा आधार नाही, तर ते जीवनाचे सार आहे। त्यांचं नाव जणू आयुष्याच्या वादळात दिशा दाखवणारं दीपस्तंभ आहे। संकटाच्या क्षणी जेव्हा कुणीच आपलं नसतं, तेव्हा हे नाव आपल्या मनाला सावरण्याचं काम करतं। आजही असंख्य भक्त आपापल्या परीने स्वामींचा जप करतात। काही रात्रंदिवस त्यांचं नामस्मरण करतात, काही त्यांच्या फोटोसमोर दिवा लावतात, तर काही केवळ अंतःकरणातून एक साद घालतात। स्वामी समर्थ। आणि आश्चर्य म्हणजे या प्रत्येक भक्ताला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्यांच्या नामाचा अनुभव येतो। काहींना त्यांच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार अनुभवायला आले आहेत। एका आईला तिच्या दुधावर वाढलेलं मूल तापाने फणफणत होतं। औषधांनी काहीच उपयोग होत नव्हता। ती हतबल होऊन देवासमोर बसली आणि मनापासून एक हाक मारली, स्वामी, माझ्या लेकराला वाचवा। आश्चर्य म्हणजे काही तासात ताप उतरला, बाळ शांत झोपलं। डॉक्टरांनीही हे बघून आश्चर्य व्यक्त केलं। ही कृपा केवळ औषधाची नव्हती, ती होती श्रद्धेच्या आधारावर लाभलेली स्वामींची कृपा। एक बेरोजगार तरुण, आयुष्यापासून हताश झालेला, नोकरीच्या मागे धावून थकलेला, शेवटी त्याने एका वृद्धाच्या सांगण्यावरून दररोज स्वामी समर्थ जप सुरू केला। काही आठवड्यांतच त्याला एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली। तो स्वतःही म्हणतो, मी काही केलं नाही, हे सगळं स्वामी नामाच फळ आहे। नामात शक्ती आहे,
नामात श्रद्धा आहे. स्वामी समर्थ हे नाव घेतल्यावर केवळ तोंडातून शब्द निघत नाही, तर त्या शब्दांमध्ये भक्ती, विश्वास, समर्पण आणि एक भावनिक नातं गुंफलेलं असतं. त्या दोन शब्दात एक अनंत शक्ती असते. काही वेळा आपण इतके अस्वस्थ होतो की शब्दही निघत नाही, पण अशा क्षणी डोळे मिटून जर हळूच स्वामी म्हटलं तरीही आपल्याला एक आंतरिक ऊब मिळते, जणू स्वामींचा हात आपल्या डोक्यावर आहे. भक्तांचे अनुभव, चमत्कारांचे साक्षीदार. अक्कलकोटच्या भूमीत कितीतरी भक्तांनी स्वामींच्या कृपेचे अनुभव घेतले आहे. कोणाची कर्जबाजारीपणातून सुटका झाली तर कोणाला नोकरी मिळाली, कोणाचा विवाह झाला तर कोणाचे दुरावलेले नाते जुळले. हा केवळ योगायोग नव्हे, ही आहे त्या नामातील विश्वासाची आणि श्रद्धेची ताकद. निस्सीम श्रद्धा आणि अखंड विश्वास. स्वामी नामाचा चमत्कार हा तिथेच दिसतो जिथे मनापासूनची श्रद्धा असते. कोणत्याही अडचणीवर स्वामींचं नाव पुरेसं ठरतं. त्यांनी सांगितलेलं एकच वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे प्रत्येक भक्ताला जणू त्याच्या जीवनासाठी दिलेलं वरदान आहे. कितीही कठीण प्रसंग आला तरी स्वामींचं हे वचन मनात असेल तर तो भक्त कधीही एकटा पडत नाही. स्वामी नामाचा चमत्कार हा फक्त शब्दांचा खेळ नाही, तर ती एक जीवनशैली आहे, एक भावनिक नातं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो भक्तांच्या अंतःकरणातील निष्ठेचा विजय आहे. प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयात त्यांच्या नावाचं एक मंदिर असतं. त्या मंदिरात दररोज श्रद्धेचा दीप लावला जातो आणि त्या उजेडात आयुष्य नवी दिशा, नवी उमेद आणि नवा आधार मिळवतो. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ हे नाम घ्या आणि पहा तुमचं आयुष्य स्वतःच बदलताना. स्वामींच्या कृपेने सर्वांचे मंगल होवो हीच प्रार्थना. मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या देव भक्ती चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. जय स्वामी समर्थ.